गेले 3.5 वर्ष म्हणजे ही शाळेचं आरक्षण होतं. त्या आरक्षणावर महासभेत ठराव करून तो पार्किंगसाठी ती जागा मिळवून दिली. कारण का या आपल्या गल्ल्या वगैरे छोट्या असल्या कारणाने लोकांच्या गाड्या गल्ल्यांमध्ये लागायच्या. तिथून ॲम्ब्युलन्स जाणं किंवा डॉक्टरचं एखाद्या पेशंटला न्यायचं झालं तरी खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि म्हणून ही पार्किंगची कल्पना माझ्या डोक्यात होती आणि त्यानुसार लोकांना सुविधा देण्यासाठी ही 3.5 वर्ष स्ट्रगल करून ही पार्किंग मी बनवली. पण आतापर्यंत ते व्यवस्थित चालली होती. इव्हन या पार्किंगला पेमेंट पण नव्हतं. विदाऊट पेमेंट ही पार्किंग चालत होती. आता अचानक इथे म्हणजे याच्यापूर्वी स्विमिंग पूल इथे तिथे करणार हे आमच्या कानावर होतं. परंतु अचानक इथे परवा सगळे पालिकेचे अधिकारी आणि सगळे लोक येऊन ही जागा फायनल केली आणि मार्किंग केली. पण त्यावेळी मला फोन आला होता आणि फोन आला तर मला म्हणाले की इथे असं असं हे आहे तर पार्किंगच्या इथे हे करायचं आहे. तर त्यावेळी विचारलं मी की बाबा हे महासभेत ठराव वगैरे केलेला आहे तर इथे आता तुम्ही पार्किंग कसं काय बनवता, हे स्विमिंग पूल कसं बनवता. तर त्यावेळी मला सांगण्यात आलं की इथलं रिझर्वेशन बदलण्यात आलंय. पार्किंग किंवा एज्युकेशनचं हे ते काढून त्या ठिकाणी स्विमिंग पूलचं रिझर्वेशन टाकण्यात आलं. परंतु त्या संदर्भातले कुठचेही पेपर किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मला स्पेशली आणि सांगितलं की अधिकाऱ्यांना जाऊन भेटा म्हणून. तर त्यावेळी अधिकाऱ्यांना मी भेटले स्वतः जाऊन. त्यांनी पेपर देतो म्हणून सांगितले, परंतु पेपर काय अद्याप मला मिळालेले नाही आहे. माझं एकच म्हणणं आहे की लोकांना जे पाहिजे ते आपण केलं पाहिजे आणि लोकांच्या सुविधा ह्या मेन मूलभूत गरजा आहेत की आपल्या आज पूर्ण भाईंदर परिसरात कुठेही पार्किंग नाही आहे. परंतु हे इथे पार्किंग करून लोकांना सुविधा करून दिल्या आहेत. इथे बाहेरच्या पण काही गाड्या इथे लागतात. आता हीच जागा अपुरी पडते. लोकांची एवढी डिमांड आहे पार्किंगसाठी, तर हीच जागा अपुरी पडते. पण मला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्याच्या पुढची जागा आहे, ती पुढची जागा आम्ही तुम्हाला देतो. परंतु त्या मधल्या काळामध्ये या 2-3 दिवसामध्ये त्यांचे असे काही गैरसमज झाले की ढवण मॅडमनीच त्यांना सांगितलं इकडे हे करायला स्विमिंग पूल वगैरे करण्यासाठी वगैरे फॉर आहेत म्हणून. पण त्या संदर्भात मला येऊन काही लोक भेटली. मग काही लोक म्हणाली की एकत्रित मीटिंग लावा. मीटिंग लावल्यानंतर आम्ही मीटिंगमध्ये आमचा जो विरोध असतो तो आम्ही सगळेजण मिळून एक डिसिजन घेऊया आणि पाहिजे तर कोणाला ज्यांना आमदारांना सांगायचं असेल तर आमदारांना सांगा, अधिकाऱ्यांना सांगायचं असेल तर अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आणि त्यानुसार. परंतु या पार्किंगच्या ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल न करता त्यांना जर कुठे करायचं असेल तर दुसऱ्या ठिकाणी करू देत असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. काही नागरिक म्हणतात की स्विमिंग पूल नकोच आहे कारण पाण्याचा अभाव आहे आणि त्यामुळे स्विमिंग पूल इथे करूच नाही असं काही लोकांचं आहे. पण जे काही लोकांचं म्हणणं असेल किंवा हे असेल त्यांनाही काही लोक जाऊन जर भेटत असतील किंवा काय असेल तर त्यानुसार आणि आहेच त्यांचं की पार्किंगमध्ये स्विमिंग पूल होऊच नये हे जनमत आहे आणि जनमत जे आहे तिथे आम्ही आहोत. ज्यांच्यासाठी आम्ही केलं तर मग त्यांच्यासोबतच राहणार ना. नक्कीच या विषयावर तुम्ही कमिशनर आयुक्तांची भेट घेणार आहात का? हो, आता बघू जशी वेळ मिळेल तसं या नागरिकांची काही म्हणणं आहे तर ते म्हणतात आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलतो. मी इव्हन त्यांना एवढं पण सांगितलं तुम्हाला आमदार कधी भेटत असतील तर आमदारांशी पण बोलणं करा तुम्ही. मग त्यानुसार जे काय होईल ते बघू. आयुक्त काय निर्णय घेतात त्याच्यानंतर यांची पुढची भूमिका असेल, नागरिकांची भूमिका असेल. कारण नागरिकांना पार्किंग इथे पाहिजे.